ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. समाजशास्त्राबद्दल एक थोडीशी अजून अतिरिक्त माहिती किंवा समाजशास्त्र हा कसा एक वैकल्पिक विषय आणि ज्याच्यामध्ये हाय स्कोरिंग आहे हा सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये भरपूर जास्त मार्क्स पडतात, जे असं ऑलरेडी मार्केटमध्ये खूप चालू आहे. मी म्हटलं ना की जर कधी मी 2 लोकांना विचारतोय की तुझं ऑप्शनल कोणतं आहे, भरपूर विद्यार्थी इथे अकॅडमीत येतात पुण्याच्या, कधी कधी मी अमरावतीच्या अकॅडमीला असतो, तिथे देखील विद्यार्थी येतात. बाकीचे इतरही फोन वगैरे आहेत. इथे मी सदाशिव पेठेत राहतो, तेव्हा विद्यार्थ्यांसोबत माझं जेव्हा बोलणं होतं तर मला एक गोष्ट जाणवली की 2 विद्यार्थ्यांना विचारलं तर एक विद्यार्थी म्हणतो सर माझा ऑप्शनल सोशलॉजी आहे. सोशलॉजी इतका का लोकप्रिय होतो आहे, का नुसतंच लोक म्हणत आहेत म्हणून लोकप्रिय होतो आहे, का खरंच तो हाय स्कोरिंग आहे, त्याच्यामध्ये खरंच चांगले मार्क्स पडतात का, एक म्हणजे 300 पर्यंत, 500 पैकी ॲटलिस्ट 300, 320, 290च्या वरती मार्क्स पडू शकतात का, एक. आणि याचा सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 या 4ही GS पेपरमध्ये आणि निबंधामध्ये या जो ऑप्शनल आहे सोशलॉजी याचा फायदा होतो का हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हटलं की चला एक प्रॉपर आपण आता मी उद्यापासून परवापासून एक ऑलरेडी लेक्चर चालू करतो आहे, ते यूट्यूबवर पण येईल. साधारणतः यूट्यूबवर मी मधामधात सोशलॉजीवर घेईल आणि एक 17 तारखेला बॅच पण येते आपली, बरोबर, जी बहुप्रतीक्षित बॅच आहे. भरपूर विद्यार्थी इन्क्वायरी करायचे की कधी होणार आहे बॅच चालू वगैरे, तर मग म्हटलं चला बॅचची इन्क्वायरी मुलं करतात त्यांना थोडीशी इन्फॉर्मेशन पण द्याव की 17 मार्चला ही बॅच होईल. आता काही विद्यार्थी असं म्हणतील की सर तुम्ही ऑलरेडी आले होते यूट्यूबवर, म्हटलं होतं की सोशलॉजीबद्दलही काही सांगणार आहे. आम्ही काही विद्यार्थी आहेत सर की जे बॅच नाही लावू शकत, तेवढे फायनान्शियल रिसोर्सेस नाही, तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, जरी मी आज बॅचचं सांगत असेल की 17 मार्च सकाळी 7:30 ते 10 ही बॅच आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे. ऑफलाईनमध्ये जे पुण्याच्या ब्रांचमध्ये येऊ शकतात त्यांना ती ऑफलाईन पद्धतीने असेल आणि ऑनलाईन ती सर्वांसाठी असेल, रेकॉर्डेड बॅच असेल. ओके. बट मी आता 2 मिनटं बोललो ना की असं नाही आहे की मी बॅच घेतो आहे म्हणजे सोशलॉजीचं सांगायला किंवा सोशलॉजीबद्दल इतर गोष्टी किंवा सिलेबस डिकोड करायला मी इथे येणार नाही. निश्चितपणे आता मी 17 तारखेपासून सकाळी 7:30 ते 10 इथेच ब्रांचला असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर निश्चितपणे तुमच्यासाठी यूट्यूबवर पण ओके. काही लोक इथे अकॅडमीला येऊनही काही विचारतात, त्यांना ॲटलिस्ट आपला प्रयत्न असा आहे विदर्भ आय एस अकॅडमीकडून की जे विद्यार्थी नाही क्लास लावू शकत, खरंच त्यांचं फिनान्शियल बॅकग्राऊंड तेवढं चांगलं नाही, नाही लावू शकत ते क्लास, त्यांच्यासाठी देखील आपण काही करू शकतो का, तर त्याचं उत्तर होकारार्थी आहे. ज्या पद्धतीने मी किंवा इतरही विदर्भाची टीम जी आहे इतर ऑप्शन्समध्ये असेल किंवा मी सोशलॉजीमध्ये असेल तर तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून देखील पोहोचण्याचा प्रयत्न करू. कसा सिलेबस रेकॉर्ड करायचा, कसा PYQचा उपयोग करायचा, कशा पद्धतीने सोशलॉजी लिहायचं, सोशलॉजीचे ॲन्सर लिहिण्याची काय पद्धत आहे, GS 1, 2, 3, 4मध्ये ॲन्सर लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, सोशलॉजीमध्ये कशी आहे, हे सगळे मी व्हिडिओ देखील तुमच्यासाठी घेऊन येईल. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. जे आपले यूट्यूबचे श्रोते जे विदर्भ आयसच्या या यूट्यूब चॅनलला इतकं प्रेम करतात, कंटिन्यू त्याला बघतात, सबस्क्राईब करतात, लाईक करतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी देखील सोशलॉजीची काही अडचण नसेल हे मी माझ्याकडून आणि विदर्भ आयसकडून तुम्हाला मी शब्द देतो. बट आज फक्त सांगायचं तुम्हाला की 17 मार्च 2025 म्हणजे परवापासून सकाळी 7:30 ते 10 ऑफलाईन आणि ऑनलाईन लेक्चर असेल. जे पुण्याला ऑफलाईनला येऊ शकतात, पुण्याच्या विदर्भ आयसच्या ब्रांचला येऊन बसू शकतात, त्या विद्यार्थ्यांसाठी 4 ते 5 दिवस डेमो असेल. तुम्ही येऊन बघा, बसा. निश्चितपणे तुम्हाला आवडलं, तुम्हाला योग्य वाटलं तरच ती बॅच कॅरी ऑन करा. आपला तो ध्येय नाही आहे की फक्त विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यायचे आणि मग नंतर त्यांना ते क्वालिटी मटेरियल द्यायचं नाही. तर निश्चितपणे ज्यांना येऊन बसायचं त्यांनी डेमो बघा, शांतपणे विचार करा. आणि दुसरीकडे विदर्भ आय एस अकॅडमी तुमच्यासाठी यूट्यूबवर देखील फ्री वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत, म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी जे पण असेल त्याचे पण लेक्चर्स घेईल. खास करून सोशलॉजीचं मी घेईल, कसे आन्सर लिहायचं सगळं आपण ते डिटेल घेऊयात. आणि आज सोशलॉजीचे काय फायदे आपण ते पण बघूयात. बट 17 मार्च 2025 पासून सकाळी 7:30 ते 10 ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच असेल. ऑफलाईन विदर्भ आय एस अकॅडमीच्या पुण्याच्या ब्रांचला असेल, हे जे लोक येऊन बसू शकतात आणि जे ऑनलाईनला असू शकतात त्यांना 4 ते 5 दिवस डेमो बघता येईल. त्याच्यानंतर मग आपली रुटीनप्रमाणे 2.5 ते 3 महिने, किती 2.5 ते 3 महिने ही बॅच चालेल. 2.5 ते 3 महिने, ओके, 2.5 ते 3, ओके, या मंथमध्ये ती चालेल. साधारणतः मे एंडिंगपर्यंत किंवा 10 जूनपर्यंत ही बॅच संपेल. म्हणजे जेणेकरून 28 सप्टेंबरला जे लोक
प्रिपेअर करू शकतात त्यांना प्रिलिम्स द्यायचे 28 सप्टेंबरची, ठीक आहे. ज्यांना प्रिलिम्स 28 सप्टेंबरची द्यायची आणि ज्यांना आपला ऑप्शनल 31 मे किंवा 10 जूनच्या पहिले संपवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक छोटा ऑप्शनल आहे ज्याच्यामध्ये 2.5 ते 3 महिन्यामध्ये हा ऑप्शनल संपेल. बाकीची जी काही इन्क्वायरी करायची तुम्ही आपल्या अकॅडमीला येऊन करू शकतात. बट चला निश्चितपणे आपण आपलं लेक्चर समोर घेऊन जाऊ. बाकीचे पण आपले यूट्यूबचे जे श्रोते आहेत ते म्हणतील की सर तुम्ही तुमच्या बॅचचंच फक्त प्रमोशन करताय, म्हणतायत की आम्हाला सांगणार नाही की कसं करायचं काय करायचं आणि फक्त बॅचचं प्रमोशन करताय. तसं नाही आहे. निश्चितपणे हा जे लोक घरी देखील अभ्यास करतात, ओके, ज्यांना घरी राहून अभ्यास करायचा आहे, ज्यांना सोशलॉजी ऑप्शनल घ्यायचं आहे त्या लोकांसाठी पण हे लेक्चरचं खरं उद्देश आहे. तर मग सोशलॉजीचा खरंच हाय स्कोरिंग होतं का नाही, GS 1, 2, 3 मध्ये त्याचा उपयोग होतो का नाही, निबंधात कसा होतो, हे सगळं आपण डिटेल आज टू द पॉईंट घेऊ, एक स्टेपमध्ये घेऊ. आता याच्यामध्ये मी 2-4 गोष्टी लिहिल्या आहेत की बघा सामान्य अध्ययनाचा अभ्यासक्रमाशी मिळता जुळता सब्जेक्ट आहे. आता याच्यात मी लिहिलेलं आहे की बाबा भारतीय समाज असेल GS 1 मध्ये, GS 2 मध्ये सामाजिक न्याय असेल किंवा राज्यशास्त्र असेल, GS 1 मधले आधुनिक इतिहास असेल, GS 3 मध्ये इतिहास असेल, GS 4 मधलं नीतिशास्त्र असेल, या ठिकाणी कसा समाजशास्त्राचा उपयोग होतो. ओके, आता तुम्हाला डिटेल कळेल देखील की कसा सोशलॉजी या ऑप्शनलचा एक मोठ्या प्रमाणावर अगदी GSला 300 ते 400 500 मार्कापर्यंत कसा फायदा होतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं ना की GS 1 मध्ये भारतीय समाज आहे. भारतीय समाज लास्ट इयर म्हणजे 2024ला, लास्ट इयर 2024ला UPSCने साधारणपणे 100 मार्काचे म्हणजे 15 मार्काचे 4 क्वेश्चन आणि 10 मार्काचे 4 क्वेश्चन 100 मार्क भारतीय समाजात GS 1 मध्ये विचारले होते. GS 1 मध्ये, ओके. मी निश्चितपणे असं म्हणणार नाही की राज्यसेवेला देखील 100 मार्काचं येईल तिथे, ओके. तिथे 80, 70 ते 90, 70 ते 90च्या मधामध्ये या गोष्टीवर प्रश्न विचारले जातील भारतीय समाजावर, बरोबर आहे. म्हणजे आपण सरळ म्हणू शकतो की इथे 80 मार्काचा ॲव्हरेज GS 1 मध्ये जे लोक समाजशास्त्र ऑप्शनल घेऊन देतात त्यांना तो फायदा होतो. त्याच्यानंतर GS 1 मध्ये देखील जर तुम्ही हिस्ट्री बघितलं, जर तुम्ही मॉडर्न इंडियाचा अभ्यास केला किंवा हिस्ट्रीचा कोणत्याही एन्शियंट मिडलचा कल्चरचा अभ्यास केला तर तिथेही जे लोक समाजशास्त्र ऑप्शनल घेतात त्यांना फायदा होतो. काही लोकांना वाटेल नवेल की सर काही पण बोलताय का, अगदी तुम्हाला बॅच विकायची म्हणून की सर आम्हाला काही सांगता की इतिहासामध्ये फायदा होतो, सर प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात फायदा होतो असं काही सांगताय का. नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खरंच जाऊन बघा. मी म्हणतोय म्हणून तुम्ही विश्वास नका ठेवू, तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघा तर तुम्हाला लक्षात येईल की मॉडर्न इंडियामध्ये पण आपलं जे फ्रीडम स्ट्रगल होतं तिथं महिलांचं काय योगदान होतं, तिथे शेतकरी बांधवांचं काय योगदान होतं, आदिवासी समाजाचं काय योगदान होतं. याला सोशल अँगरने जेव्हा तुम्ही लिहिता, आहे इतिहासाचा प्रश्न की मॉडर्न इंडियात महिलांचं काय योगदान आहे फ्रीडम स्ट्रगलमध्ये, आदिवासी समुदायाचं काय योगदान आहे, त्याच्यामध्ये इतर कामगार समूहाचं काय योगदान आहे, हे जर तुम्ही बघितलं ना तो ज्या व्यक्तीचा सोशलॉजी एक ऑप्शनल असतो ना तो इतिहासातले हे प्रश्न देखील अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तुम्ही म्हणसाल मग सर आता तर तुम्ही मॉडर्न इंडियाचं सांगितलं, मग आता एन्शियंट मिडलचं सांगा बरं कसं असेल ते, सांगा बरं सोशलॉजीचा काय फायदा होतो. तुम्ही जर कधी अगदी एन्शियंट किंवा मॉडर्न इंडियात मौर्यन कल्चर बघत असाल, बौद्धिझम किंवा जैनिझम बघत असाल किंवा तुम्ही गुप्तन एम्पायरबद्दल बघत असाल तरी देखील तिथे ते प्रश्न विचारतात की तत्कालीन समाजव्यवस्था कशी होती, म्हणजे तत्कालीन महिलांची परिस्थिती कशी होती, तत्कालीन इतर वेगवेगळ्या जातींची परिस्थिती कशी होती, तत्कालीन कामगारांची परिस्थिती कशी होती, तत्कालीन शेतकऱ्यांची परिस्थिती कशी होती. हे प्रश्न अगदी एन्शियंट मिडवलमध्ये देखील जर तुम्ही बघितलं ना तर ते सर्रासपणे आणि खूप मोठ्या प्रमाणात विचारतात. तिथे देखील ज्या लोकांचा सोशलॉजिकल अँगल खूप चांगला आहे, ज्यांचा सोशलॉजिकल अँगल खूप चांगला आहे त्यांना इतिहास ज्याच्यामध्ये एन्शियंट मिडवल मॉडर्न, ठीक आहे, या ठिकाणी देखील जे सोशलॉजिकल अँगलने लिहू शकतात आणि जे प्रश्न असे येतात त्यामध्ये देखील 20 ते 30 मार्क आहे इतिहासामध्ये जिथे सोशलॉजी ऑप्शनलवाल्यांना फायदा होतो. तो GS 1 मध्ये भारतीय समाज 1 आणि GS 1 मध्ये हिस्ट्री म्हणजे इतिहास, ओके, इतिहास. तर इथे जर तुम्ही विचार केला, तुम्ही म्हटलं ना साधारणतः 80 मार्क, या इथे साधारणतः 30 मार्क आहेत ज्याला जर तुम्ही लिहिलं GS 1 मध्ये सोशल अँगलनी तर निश्चितपणे मार्क पडतात 1. त्याच्यानंतर नंबर 2 GS 2चा पेपर, GS 2 पेपर हा जर तुम्ही पेपर बघितला तर याच्यामध्ये सोशल जस्टिस नावाचा एक टॉपिक आहे. काय आहे सोशल जस्टिस. जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर पॉलिटीमध्ये तिथे स्कीम्स येतात वेगवेगळ्या व्हल्नरेबल सेक्शन्स येतात. व्हल्नरेबल सेक्शन्स म्हणजे कोण, SCs असतील, STs असतील, दिव्यांग असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, बालक असतील, महिला असतील, LGBTQ समुदाय असतील की जे व्हल्नरेबल आहेत, ओके.
ज्यांच्यापर्यंत सरकारला पोहोचणे अतिशय गरजेचे आहे. तर सोशल जस्टिस या पार्टमध्ये वेगवेगळ्या योजना आणि यांच्यापर्यंत त्या कसा पोहोचल्या आणि यांच्या जनकल्याणासाठी आपण कशा कशा पद्धतीने वापर केला, अशावर साधारणतः 40 ते 50 मार्काचे प्रश्न येतात. किती? 40 ते 50 मार्काचे प्रश्न येतात. किती? सोशल जस्टिसमध्ये मी पुन्हा सांगितलं, बघा जा GS2चा पेपर तुम्ही बघा, जिथं पॉलिटी संपतं त्याच्याखाली जर तुम्ही सोशल जस्टिसचा पार्ट घेतला तर तिथे तुम्हाला दिसेल की खूप वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ना, त्या आदिवासी समुदायाला कशा प्रकारे लावल्या गेलेल्या आहेत, शेड्यूल कास्ट समुदायाला कशा पद्धतीने लावल्या गेलेल्या आहे, त्याच्यानंतर वयोवृद्धांसाठी काय स्कीम्स आहेत, बालकांसाठी काय स्कीम्स आहेत, LGBTQ असतील, महिला असतील, या सगळ्यांबद्दल विचार केला जातो. आणि भारतामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट अगदी शेवटच्या लोकांपर्यंत, समाजापर्यंत, तळागाळापर्यंत कशा पद्धतीने तो विकास घडवून आणलेला आहे, या सगळ्या गोष्टींवर GS2मध्ये देखील 50 मार्काचे प्रश्न विचारतात. आता हे सोशल जस्टिस धरून मी थोडंसं त्याच्यामध्ये पॉलिटीचा अँगल घेतला आहे. तुम्ही पॉलिटी जर कोणताही टॉपिक वाचला, जर तुम्ही फंडामेंटल राईट्स वाचलं, फंडामेंटल ड्युटीज वाचलं, तुम्ही DPSPs वाचले, तुम्ही प्रेएम्बल वाचले, तुम्ही कुठेही गेले पॉलिटीमध्ये, तिथे देखील आपल्या घटनेचा मूळ उद्देश काय? जर तुम्ही बघितलं तर आपल्या घटनेचा मूळ उद्देश आहे की सामाजिक आणि आर्थिक विकास. ओके, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक विकास. आपल्या घटनेचा मूळ उद्देश काय? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक विकास. अगदी शेवटच्या व्यक्तींपर्यंत समानता, स्वतंत्रता असलीच पाहिजे, पण प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास झाला पाहिजे. त्याच्यामुळे जे लोक पॉलिटीचे जरी आन्सर लिहितात GS2मध्ये, पॉलिटी आणि सोशल जस्टिस या दोन गोष्टीचे जर तुम्हाला उत्तर भेटले, पुन्हा बघा, तुम्ही लिहा ते लागल तर आता घरी जाऊन तुम्ही जा आणि पॉलिटीचे PYQ काढा, घरी जाऊन तुम्ही सोशल जस्टिसचे PYQ काढा. तुम्हाला लक्षात येईल की या दोन ठिकाणी सोशल जस्टिस आणि पॉलिटी GS2मध्ये, तर तिथे तुम्हाला लक्षात येईल की ते नॉर्मली असेच प्रश्न विचारतात की जिथे ज्या कायद्याने, ज्या घटनेतल्या विविध प्रावधानांनी, वेगवेगळ्या अनुच्छेदांनी आलेलं जे काही नवीन पार्लमेंटमध्ये बिल असेल किंवा करंट अफेअरमध्ये कोणती गोष्ट किंवा योजना असेल, पॉलिटीची असो किंवा सोशल जस्टिसची असो, ते विचारतात की याचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिणाम कसा पडेल, सामाजिक पद्धतीने आपण कसे पुरोगामी हो, समाजाला कशा वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होईल, या कायद्याचा होईल, या घटनेच्या कलमेचा होईल किंवा सोशल जस्टिसच्या एखाद्या स्कीमचा होईल. तर साधारणतः GS2मध्ये देखील 50 मार्क तो व्यक्ती एकदम बढिया लिहू शकतो जो समाजशास्त्र ऑप्शनल घेऊन पेपर देतो. ओके, पुन्हा मी सांगतो की मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवायचा नाही की सर आता सोशलॉजी ऑप्शनल शिकवत आहेत, सरने आता 2 मिनटापूर्वी म्हटलं की सर मी 17 मार्चपासून पेपर घेतो आहे, मग सर आपला फक्त कोर्स खपवतात. मी तुम्हाला पहिलेही सांगतो, जे लोक मला यूट्यूबवर पहिलेपासून ओळखतात मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, मी खरंच कोर्स विकायला नाही आलेलो आहे. जे लोक ओळखतात ते मला ओळखतात, जे नाही ओळखत ठीक आहे, काय हरकत नाही, पण माझा असा बिलकुल मोठं नाही. आणि इतर ठिकाणी पण जेव्हा मी येईल इथे यूट्यूबवर आणि माझे बाकीचे सबसिक्वेंटली जेव्हा मी सोशलॉजीवर लेक्चर घेईल, तर तुम्हाला जाणवेल की जे विद्यार्थी नाही लावू शकत ना, अगदी एकदम ग्रामीण भागामध्ये आहेत ना, त्यांना देखील सोशलॉजी समजून सांगायचं काम मी एकदम बारीक आणि मायन्यूट लेवलवर करेल. त्याच्यामुळे मला पैसे पाहिजे किंवा माझा फक्त कोर्स विकायचा आहे, मी याच्यासाठी बिलकुल नाही बोलत. तुम्ही स्वतः जा, मी म्हणतोय म्हणून विश्वास नका ठेवू. तुम्ही जाऊन बघा GSचे पेपर, मी सांगितलं ना थोड्या वेळापूर्वी GS1 जाऊन बघा. त्याच्यामध्ये ठीक आहे, भारतीय समाज तर समजा आपलाच पाठ झाला सोशलॉजीचा, पण इतिहासामध्ये पण सोशल अँगलने 30 प्रश्न आलेले आहेत. तुम्ही जाऊन बघा, तत्कालीन, प्राचीन, मध्ययुगीन किंवा आधुनिक भारतातली सामाजिक व्यवस्था त्यांनी विचारलेली आहे. ओके, याच्यामध्ये जर GS2मध्ये जर तुम्ही पॉलिटी किंवा सोशल जस्टिस जर बघितलं तर बघा, तुम्ही स्वतः जाऊन बघा. 23चा, 24चा, 22चा पेपर काढा, UPSCचा बाहेर काढा. की श्रीपाद सर म्हणतात म्हणून नाही. ओके, मी स्वतः जाऊन बघेल. श्रीपाद सर तर काय आपला कोर्स खपायला खोटं बोलून देतील, बरोबर आहे, पण मी जाऊन बघितलं पाहिजे ना. तर माझी इच्छा आहे की मी म्हणतो म्हणून नाही, प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी आता जा. 24चा संघ लोकसेवा आयोगाचा पेपर 1, 2, आता मी सांगेल 3रा आणि 4था पेपर डाउनलोड करा आणि मी जे म्हणतोय ते खरं जाऊन बघा आहे का नाही. 24चा बघा, 23चा बघा, 22चा बघा, अगदी 3-4 वर्षाचे पेपर बघा, म्हणजे श्रीपाद सर खरं बोलतायत का नाही ते तुम्हाला स्वतःला कळेल. तर GS2मध्ये देखील तुम्हाला निश्चितपणे 50 मार्कापर्यंत फायदा होतो. ठीक आहे. GS3, ओके, GS3मध्ये जिथे इकॉनॉमी आहे बघा. आता इकॉनॉमीचा जर तुम्ही बघितला तर भरपूर लोकांना असं वाटतं की GS3 म्हणजे इकॉनॉमीमध्ये फक्त ते रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ठीक आहे, प्लॅनिंग गिनिंग याबद्दलच प्रश्न असतात. पण जर तुम्ही तिथे जाऊन बघितलं ना प्रॉपर GS3चा इकॉनॉमी काढा 24चा, मी म्हणतोय म्हणून काढा नाही, तुम्ही स्वतःसाठी काढा, बरोबर आहे. 2024, 23, 22, 21, 20पर्यंतचे मागचे 4-5 वर्षाचे पेपर काढा आणि इकॉनॉमीमध्ये पण ना ते अगदी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत कसा विकास होईल यावर खूप प्रश्न विचारतात. जसं भारतातलं नियोजन असेल,
1950 पासून ते अगदी 2014पर्यंत नियोजन आयोग चालला. त्या नियोजन आयोगाने कशा पद्धतीने शेतीचा विकास केला, कामगारांचा विकास केला, महिलांचा विकास केला, सूक्ष्म वित्ताचा विकास केला असेल, ओके, भारतातल्या वेगवेगळ्या छोट्या इंडस्ट्रीजचा विकास केला असेल, त्याच्यातून कसा समाज विकसित झाला, समाज कसा समोर गेला, समाजाची कशी आर्थिक प्रगती झाली, या सगळ्या सोशल ॲस्पेक्टवर देखील ते विचार करतात. ओके, तुम्ही बाकी घ्या, इवन तुम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट घ्या, तिथून ॲग्रिकल्चर जसं इकॉनॉमिक्समध्ये डेव्हलप झालं तसं सामान्य गोरगरीब कुटुंबाच्या हातात कसे पैसे आले, शेतीचा विकास कसा झाला, त्याच्यानंतर शेती उद्योगामध्ये काम करणारे छोटे कामगार असतील त्यांचा कसा विकास झाला, MSME सेक्टरमध्ये जे असतील कामगार त्यांचा कसा विकास झाला, जिथे विकास झाला आणि त्या पद्धतीने कसा प्रवास झाला, काही लोक इकडचे जसं बघा विदर्भ मराठवाड्यातील लोक कसे पुण्यात आले, काय कारणं आहेत, असं सोशल स्ट्रक्चर काय चेंज होत गेलं, किंवा जेव्हा ग्लोबलायझेशन आलं म्हणजे LPGची पॉलिसी 91 नंतर आली, त्याच्यानंतर कसा इकॉनॉमीत बदल आला, मग इकॉनॉमीत बदल आल्यानंतर कशा कुटुंब वगैरे पद्धतीत बदल आला. आपण ते जरी GS1मध्ये बघत असेल तरी पण मग ग्लोबलायझेशन नंतर कसं देश बदलत गेला, कशी अर्थव्यवस्था बदलत गेली, या सगळ्याला इंटरलिंक करायचं म्हटलं ना तर GS3 मधलं इकॉनॉमी आणि GS1 मधलं भारतीय समाज बघा ते इंटरलिंक होतात. ओके, आणि हे तर इंटरलिंकिंगचे 10 ते 20 मार्क आलेच, पण इकॉनॉमीमध्ये पण कोर स्कीम ती कशा पद्धतीने वेगवेगळ्या समुदायांचं भलं करते. मी पुन्हा म्हटलं ना की सोशलॉजीचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्या मनामध्ये 6-7 गोष्टी आल्या पाहिजे. महिला असतील, कुटुंब असेल, विवाह पद्धत असेल, लहान मुलं असतील, LGBTQ समुदाय असेल, SC/ST समुदाय असेल, जो इकॉनॉमिकल वीकर सेक्शन असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, या सगळ्यांच्या भल्यासाठी कशा पद्धतीने इकॉनॉमी काम केलं त्याला सोशल अँगलने जरूर लिहावं लागतं. तर निश्चितपणे GS3मध्ये देखील 50 मार्क असे आहेत की जिथे तुम्हाला सोशलॉजीचा उपयोग होतो. मी पुन्हा सांगतो, या यूट्यूबमध्ये माझं काम आहे ते पुन्हा सांगणं. मी म्हणतो म्हणून नाही, मी कोर्स विकायला इथे आलेलो नाही, मला फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायची होती. मी खरं बोलतोय का नाही मी स्वतः म्हणत नाही, तुम्ही विश्वास ठेवा, पण तुम्ही स्वतः पेपर डाउनलोड करा. PYQचे 24च्या पहिलेचे 3 पेपर डाउनलोड करा, 24, 23 आणि 22, किंवा 5 वर्षाचे करा, म्हणजे 21 आणि 20चाही करा. आणि मी जे सांगतो हे खरं आहे का नाही तुम्ही स्वतः चेक करून बघा, नंतरच विश्वास ठेवा की हो सर तुम्ही बरोबर बोललेले आहेत आणि सोशलॉजीला अशा पद्धतीने देखील फायदा होतो. सर GS3ला देखील 50 मार्काचा फायदा होतो. आणि GS4, ओके, GS4 कशाचा पेपर आहे, नीतिशास्त्र, ओके, नैतिकता वगैरे या गोष्टींचा पेपर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, नीतिशास्त्रामध्ये आपण डिस्कस काय करतो, ह्युमन टू ह्युमन रिलेशन करतो, बरोबर आहे. ह्युमन टू ह्युमन रिलेशनमध्ये तुम्ही एक गोष्ट सांगता कशा पद्धतीने भ्रष्टाचार घटवता येईल, कशा पद्धतीने इमोशनल इंटेलिजन्सचा वापर करता येईल, कशा पद्धतीने दृष्टिकोन डेव्हलप करता येईल, हे तुमच्या आणि आमच्या सर्व व्यक्ती, अगदी काही सरकारी दफ्तरमध्येच नाही, सरकारी ऑफिसमध्येच नाही, इतरही ठिकाणी नैतिकता कशा पद्धतीने काम करते, समाज कसा नैतिक बनतो, समाजामध्ये काय प्रॉब्लेम असते की नैतिकता घटते, काय कारण आहे ज्याच्यामुळे अपराध घडतो, काही कारण आहेत ज्याच्यामुळे नैतिकता कमी होते किंवा जास्त होते. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला किंवा जर इथिक्समधल्या केस स्टडीज घेता, आता काही लोकांनी इथिक्सचा प्रॉपर अभ्यास केला नसेल किंवा त्यांनी ते अजून वाचलं नसेल, त्यांचा तो व्हायचा असेल किंवा अजून वाचणं त्याला बाकी असेल, तर तुम्ही जाऊन बघा की इथिक्सच्या ज्या 6 केस स्टडीज आहेत ना त्याच्यातले 3 ते 4 केस स्टडीज तर अशा आहेत ना की सोशलॉजीवाला एकदम बढियापणे त्याला आन्सर देऊ शकतो. 20-20 मार्काच्या 4 तरी केस स्टडीज असेल, आत्ता जाऊन बघा तुम्ही की 20-20 मार्काच्या किमान 4 केस स्टडीज अशा आहेत ना की ज्याचा सोशलॉजी ऑप्शनल त्याला बिलकुल अडचण जाणार नाही. एक ठीक आहे. दुसरी गोष्ट, जे पहिले 13 प्रश्न येतात 10-10 मार्काला म्हणजे 130 मार्कांचे, त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न आहेत ज्यांचा सोशलॉजी ऑप्शनल आहे. सोशल अँगलने तुम्हाला लिहायचं असेल की नैतिकता काय आहे किंवा नैतिकतेचे वेगवेगळे दायित्व काय, व्हॅल्यूज काय आहेत माणसाच्या, मॉरल्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी जो व्यक्ती सोशलॉजी ऑप्शनल घेऊन देतो ना तो डेफिनेटली एक चांगल्या पद्धतीने लिहू शकतो की जनकल्याणासाठी काय करता येईल, ओके, कोणत्या गोष्टी जनकल्याणाच्या विरोधात आहे, कोणत्या नैतिक आहे, कोणत्या अनैतिक आहे. शेवटी कोणती गोष्ट नैतिक आहे का अनैतिक आहे हे समाज ठरवणार ना, बरोबर आहे. कदाचित एखादा अशी गोष्ट असेल की जी पहिली नैतिक वाटत नव्हती, बरोबर आहे, पण आफ्टर सम टाईम नंतर ती नैतिक वाटायला लागली. तुम्ही जर बघितलं तर 100-150 वर्षापूर्वीचा इतिहास जर बघितला तर समुद्राच्या पलीकडे जाणं म्हणजे हे नैतिक नव्हतं. जा इतिहासाचे पुस्तकं खोलून बघा, बरोबर आहे. पण आज समुद्राच्या पलीकडे जाणं एक स्टेटसचा विषय होऊन बसला आहे ना. बघा ना, आपले मित्रमैत्रिणी जेव्हा बोलतात की मी लंडनला जाऊन शिकलो आहे किंवा माझा जॉब फ्रान्समध्ये आहे किंवा इस्रायलमध्ये किंवा अमेरिकेत आहे, तर बघा आता ते एक स्टेटसचा मुद्दा होऊन बसलेला आहे. हा आता आपण सोशलॉजिकलबद्दल बोलतो, पण बघा ना समाजाची नैतिकता बदलली ना. समाजामध्ये जी एक वेळा नैतिकता होती की समुद्राच्या पलीकडे जाणं हे नैतिक नाही आहे, आता ती गोष्ट खूप नैतिक होऊन बसलेली आहे. तो एक स्टेटसचा प्रकार बनलेला आहे, बरोबर आहे. नैतिकतेचे पूर्ण तुम्ही जर पेपर बघितला, पहिले 13 प्रश्न 10-10 मार्काचे आणि 20-20 मार्काच्या 6 केस स्टडीज, असा 250 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये निश्चितपणे 80 तरी मार्क असे असतात किती की जे सोशलॉजी ऑप्शनलवाला खूप चांगला सोडू शकतो. किती मार्क? 80. जर तुम्ही या सगळ्यांची जर बेरीज काढली तर 80 आणि 30 110, ओके, 110 आणि 50 160, 160 आणि 50 210 आणि साधारणतः 80 290 मार्क.
GS 1 मध्ये किती, GS 1, 2, 3 आणि 4 मध्ये 290 मार्क बघा. लागल तर तुम्ही पुन्हा बेरीज करून बघा. 80 80 आणि 30 110, 110 आणि 50 160, 160 आणि 50 210, 210 आणि 80 290 GS 1 मध्ये. मी पुन्हा लागल तर सब्जेक्ट सांगतो की हिस्ट्री, ज्याच्यामध्ये एन्शियंट, मिडवल, मॉडर्न, ज्याच्यामध्ये साधारणतः 30 मार्काचा फरक तुम्हाला फायदा होतो. जर सोशलॉजी ऑप्शनल असेल तर मी काही उदाहरणे घेतले, लागेल तर काही लोकांनी हा यूट्यूबचा व्हिडिओ पुन्हा रिवाइंड मागे जाऊन बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बाकी तर भारतीय समाज मी 80 लिहिले आहे. यावेळेस तर UPSCने भारतीय समाजावर 100 मार्क विचारले, मी स्वतःच 20 मार्क मी लिहिलेले आहे. दुसऱ्या याच्यात जे सोशल जस्टिस आहे किंवा पॉलिटिकल सायन्स आहे, त्याच्यामध्ये बी समाजाबद्दलच विचार करायचा आहे ना, समाजाच्या कल्याणाबद्दलच विचार करायचा आहे. जा बघा GS 2चा पेपर, त्याच्यामध्ये साधारणतः 50 ते 60 मार्क तर असेच आहे की जे सोशलॉजी ऑप्शनवाले चांगलं लिहू शकतील. सोशलॉजीचा दुसरा पेपर जाऊन चेक करा आणि तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा आणि सोशल जस्टिसचा पेपर चेक करा. तुम्हाला लक्षात येईल की सोशलॉजीचा जो दुसरा पेपर आहे त्याचा रिलेव्हन्स पॉलिटी आणि सोशल जस्टिसमध्ये आहे. ओके, GS 3 मधले इकॉनॉमी, याच्यामधले 50 मार्क. पुन्हा सोशलॉजीचा जो दुसरा पेपरचा भरपूरसा जो पार्ट आहे, बरोबर आहे, तो आणि GS 3 मधले इकॉनॉमी, याच्यामध्ये भरपूर गोष्टी अशा इंटरलिंक होतात, त्याचा 50 मार्काचा फायदा होता. आणि इथिक्समध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की साधारणतः 80 मार्काचा फायदा आहे तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 1000 आउट ऑफ, ओके, 1000 आउट ऑफ जे GS 1000 आहे, 1000 मार्काचं जे GS आहे त्याच्यामध्ये 290. ओके, आपण ॲप्रॉक्स 300 मार्क पकडू किती जे सोशलॉजीमधून निघतात. आणि आज हे जाऊन सगळ्यांनी बघायचं आहे, बरोबर आहे. मी म्हणतो म्हणून आज सगळ्यांनी जाऊन बघायचं आहे. मागच्या 4-5 वर्षाचे UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन डाउनलोड करायचे आहेत. 24, 23, 22, 21 आणि 20. ज्यांचे 5 क्वेश्चन पेपर नाही बघणं त्यांनी काय करा, 24, 23 आणि 22 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. GS 1, 2, 3, 4. आणि मी म्हणतो ते खरं आहे का नाही बघा. साधारणतः 300 मार्क GS मध्ये. ओके, साधारणतः GS मध्ये 300 मार्क सोशलॉजी ऑप्शनलवाल्याला फायदा देतात. एक, ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे निबंध. ओके, दुसरी गोष्ट काय, निबंध. निबंध किती असतात, टोटल 8 निबंध असतात. A सेक्शनमध्ये 4 निबंध असतात, B सेक्शनमध्ये 4 निबंध असतात. ओके, A सेक्शनच्या 4 निबंधापैकी 1 निबंध लिहायचा असतो 1000 ते 1200 मार्क. आणि निबंधाच्या B सेक्शनमध्ये 4 निबंध असतात, त्या 4पैकी 1 लिहायचा असतो, त्यालाही 1000 ते 1200 शब्द असतो. या 8 निबंधापैकी म्हणजे वरच्या 4पैकी किंवा खालच्या 4पैकी निश्चितपणे तुम्ही आज जाऊन बघा की निबंध सोशलॉजिकल ॲस्पेक्टवर येईल. आता सोशलॉजिकल ॲस्पेक्ट म्हणजे काय, तुम्ही जाऊन बघा ना की महिला आणि महिला रिलेटेड मुद्दे असा एखादा निबंध असतोच की नाही. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल एखादा निबंध असतोच की नाही. भारतीय सामाजिक समस्या, भारतामध्ये जाती व्यवस्था असेल किंवा भारतातील आर्थिक किंवा इतर मुद्दे असतील किंवा भारतामध्ये जे काही विकासासंबंधित काही जे प्रॉब्लेम्स होत आहेत, ठीक आहे, डिझास्टरचा मुद्दा होतो आणि ज्याच्यामध्ये व्हलनरेबल सेक्शन SC, ST, OBC, दिव्यांग, इतर घटकांवर कसा परिणाम पडतो त्याच्यावर एक एसे येतोच आहे की नाही, बरोबर आहे. इतर कोणत्याही छोट्या छोट्या सेक्टर किंवा कामगारांवर होणारे परिणाम असतील किंवा असंघटित क्षेत्रातल्या लोकांवर होणारे परिणाम असतील, ठीक आहे. आपली जेव्हा आपण इकॉनॉमी जेव्हा लिबरल केली 1991 नंतर LPGचं धोरण आणलं, त्याच्यानंतर कामगारांवर, ठीक आहे, जे लोक अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात त्या लोकांवर असतील, यांच्यावर कशा कशा पद्धतीने काम करत गेलं, ज्यांच्यावर कशा कशा पद्धतीने प्रॉब्लेम होत गेले, कशा कशा पद्धतीने ते गरिबीमध्ये ढकलले गेले, त्याच्यावर साधारणतः एखादा एसे असतो. काही ठिकाणी पॉवर्टी म्हणजे गरिबीवर एसे असतो, काही ठिकाणी अनएम्प्लॉयमेंटवर एसे असतो. ओके, काही ठिकाणी वेगवेगळे समुदाय आणि त्यांच्याबद्दल एक स्पेसिफिक जर काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रश्न असतो. चाइल्ड लोकांच्या सोशलायझेशन किंवा एज्युकेशन किंवा आरोग्यावर साधारणतः प्रश्न असतात. आता तुम्ही म्हणसाल सर ते कसं काय तुम्ही एज्युकेशन आणि आरोग्य याच्यामध्ये आणले, सर तुम्ही कसं शिक्षण आणि आरोग्य हे सोशलॉजीमध्ये टाकलं आहे का, मुद्दा म्हणून सांगताय आम्हाला. नाही, जर सोशलॉजीचा अभ्यास जाऊन बघितला, GS 2चा जाऊन सिलेबस बघा सोशलॉजी GS 2, तर तिथे आरोग्य आणि आरोग्याच्या रिलेटेड समस्या, त्याच्यानंतर शिक्षण आणि शिक्षणाच्या समस्या. ओके, शिक्षणाने कशी जनजागृती केली, आरोग्याने कशा पद्धतीने, आरोग्य जर सुधारलं नंतर देश कशा पद्धतीने विकास होतो, ठीक आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीने समाज कसा बदलला आहे. साधारणतः मी सांगितलं ना की आरोग्य किंवा शिक्षण या मुद्द्यांचा देखील सोशलॉजीमध्ये अभ्यास केला जातो. त्याच्यावर आरोग्यावर शिक्षणावर दरवर्षी एखादा एसे असतो. मला एक गोष्ट सांगा, पहिल्या 4पैकी 1 जरी एसे आला किंवा दुसऱ्या 4पैकी 1 जरी एसे आला तर 125 मार्क, किती, 125 मार्क जे आहेत ते तुमचे सरळ सरळ सुटतील. 1 जरी एसे सुटला ना 2पैकी, वरच्या 4पैकी 1 जरी सोशलॉजिकल आला आणि दुसऱ्या 4पैकी 1 जरी सोशलॉजिकल आला, कुठे येऊ, तिकडे येऊ किंवा इकडे येऊ, तरी 125 म्हणजे 1 निबंधाचा तुमचा सोशलॉजी ऑप्शनलवाल्यांचाच होऊन जाईल, बरोबर आहे. ज्यांचा सोशलॉजी ऑप्शनल आहे त्यांना एक वेगळा अभ्यास करायची कधी गरजच पडणार नाही. मी तर म्हणतो ना की मी आता ते बोलू शकत नाही कारण हे यूट्यूबवर आता रेकॉर्ड राहील, माझं लेक्चर राहील. काही लोक म्हणतील की सर
तुम्ही जे म्हणता ते एकदमच खोटं ठरलं. मला तर असं म्हणायचं होतं की वरच्या 4पैकी 1 आणि खालच्या 4पैकी 1 असे 2 सोशॉलॉजिकल निबंध राहतील, ही माझी गॅरंटी आहे. ओके, मी आजच्या लेक्चरमध्ये ज्या लोक मला ऐकत असतील ना लागेल तर हा व्हिडिओ तुमचा जो सेव्ह ठेवा. मी आज लिहून ठेवलेलं आहे. माझं नाव श्रीपाद महाजन आहे. मी विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर शिकवतो. मी गॅरंटी देतो की 250 मार्काचे जे दोन निबंध आहे की 4पैकी 1 आणि खालच्या 4पैकी 1 100% सोशल पर्स्पेक्टिव्ह असतील. पण मी आताच जर सांगितलं की 250 मार्क निबंधावर असतील तर ते थोडंसं हायपोथेटिकल होईल. जरा वाटायला खरं वाटणार नाही, ऐकायला जरा साऊंड वाटणार नाही, म्हणून मी ते बोलत नाही. पण माझी इतकी तर गॅरंटी की 125 मार्क ॲटलिस्ट एक निबंध असा असेल की जो सोशल पर्स्पेक्टिव्ह असेल आणि तो व्यक्ती खूप छान लिहिल ज्याचा सोशॉलॉजी ऑप्शनल आहे. बरोबर आहे. तर साधारणतः आपण किती पकडलं होतं? 290. आपण 300 पकडलं तर 425 मार्क असे आहेत. बरोबर आहे. 415 ते 425, 415 ते 425 मार्क असे आहेत की जे पूर्ण 1250 मार्क आहेत ना. 1250 मार्क, हे 1250 मार्क GS प्लस एस ए, हे 1250 मार्क GS प्लस एस ए, GS प्लस एस ए, 1250 मार्क GS प्लस एस ए सगळे 1000 मार्क हे आणि हे 250 मार्क. याच्यापैकी साधारणतः 415 ते 425 मार्क तर जो ज्या व्यक्तीचा सोशॉलॉजी ऑप्शनल आहे त्याला निश्चितपणे चांगले येतील. हे आणि याच्या पलीकडे तुमचा स्वतःचा 500 मार्काचा ऑप्शनल तर आहेच ना. तुमचा स्वतःचा 500 मार्काचा ऑप्शनल आहेच आहे. 500 आणि 425 सोडून द्या, 415 सोडून द्या, 400 जरी पकडले तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 500 प्लस 400 900 मार्क्स. ओके, 900 मार्क्स. तुम्ही जर समोर मी आता या स्लाइडवर बघितलं की 900 मार्क्स निश्चितपणे त्याचा फायदा होईल फक्त सोशॉलॉजी ऑप्शनल असेल तर. आणि मी जे सांगतो ते तुम्ही स्वतः चेक करायचं आहे. म्हणून मी जेव्हा हे थंबनेल घेतलं होतं ना, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय हा हाय स्कोरिंग ऑप्शनल काय आहे. त्याच्यामुळे सोशॉलॉजी घेतल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, 900 मार्क निश्चितपणे. मी पूर्ण आता इव्हिडन्स देऊन सांगितलं आणि माझे इव्हिडन्स तुम्ही घरी जाऊन चेक पण करायचे. फक्त मी म्हणतोय म्हणून खरं मानायचं नाही. तर 900 मार्क सोशॉलॉजी ऑप्शनलवाल्याला फायदा आहे. स्वतः 500 मार्क ऑप्शनल आणि 400 मार्क GS आणि एस ए. आणि ते मी 400 पकडले. 415 ते 425 आहे तो पूर्ण हिशोब. 425 पर्यंत जातो. मी स्वतःच 25 मार्क किंवा 15 मार्क कमी पकडतोय तरी देखील 900 मार्काचा फायदा आहे. मग सोशॉलॉजी ऑप्शनल घ्यायला काय हरकत आहे. आणि मी असंही म्हटलं ना की 2पैकी 1 विद्यार्थी जेव्हा मला विचारतो की सर कोणता ऑप्शनल घेतला आहे, सोशॉलॉजी का घेतो आहे, मी त्यांच्याशी बोलतो ना. मी स्वतःही जाऊन बोलतो, ते देखील बघतात. जेव्हा ते ऑप्शनल बघतात, जेव्हा ते GS 1, 2, 3, 4चे पेपर बघतात, जेव्हा ते निबंध बघतात, तर मी सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी खरा ठरतात. माझी इच्छा आहे की मी यूट्यूब थ्रू तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचलो आहे ना, हे तुम्ही पण घरी जाऊन बघा. ओके, म्हणून मी स्वतः असं म्हणणार नाही की हे लेक्चर आहे आणि मी बोललो आहे म्हणजे खरं आहे, तुम्ही ते जाऊन बघायचं म्हणून. आणि मी म्हटलं ना की पूर्ण ओव्हरऑल लेक्चर घ्यायचं जो माझा उद्देश होता तो हा होता की फक्त हे नाही की 17 मार्चला एक्झाम होते. जे लोक नाही, मी पुन्हा म्हटलं की ह्या यूट्यूबमधून आणि मी तुम्हाला स्वतः माझी रिस्पॉन्सिबिलिटी सांगतोय, अगदी शेतकऱ्यांच्या गोरगरीब लोकांपर्यंत, अगदी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत जे लोक खरंच क्लास नाही लावू शकत, ज्यांच्याजवळ खरंच पैसे नाही, फायनान्शियल रिसोर्सेस नाही, ज्यांच्याजवळ नोट्स नाही. मला स्वतःला जाणवते की सोशॉलॉजी ऑप्शनल असेल तर त्याच्याबद्दल प्रॉपर नोट्स नसेल. अगदी बाकीच्याही ऑप्शनबद्दल थोडीशी अशीच पोझिशन आहे. तुम्ही भूगोल घ्या, तुम्ही PSR घ्या, तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घ्या, तुम्ही बाकी कोणताही घ्या सब्जेक्ट, इव्हन तुम्ही सोशॉलॉजी घ्या, तर त्याचं प्रॉपर मराठीमध्ये प्रॉपर मटेरियल नाही. जे मटेरियल आहे ते एकदम एका ठिकाणी परिशुद्ध पद्धतीने लावलेलं नाही. मग त्या लोकांचं कसं होईल, ते सगळेजण क्लास नाही लावू शकत. तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मी आता याच्यानंतर सोशॉलॉजीत मी आज तर लेक्चर घेऊन आलो हे की हाय स्कोरिंग कसं आहे. ठीक आहे, तर माझी इच्छा आहे की भरपूर विद्यार्थ्यांनी सोशॉलॉजी ऑप्शनल घ्यावं आणि फक्त याच्यासाठी नाही घ्यावं की त्यांनी माझा क्लास लावा. त्यांनी घ्यावं, त्याचा जरूर फायदा होईल सामान्य लोकांना. कसा एक फायदा होईल, जे लोक वर्किंग प्रोफेशनल आहेत, ओके, जे लोक काम करून शिकतात, त्यांच्यामध्ये मला एक गोष्ट दिसली की त्यांच्याजवळ खूप जास्त टाईम नाही राहत. कारण की मी इथं जेव्हा विदर्भाच्या ऑनलाईन बॅचला शिकवतो, म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन आमची GSची एकच बॅच आहे, तर भरपूर लोक आहेत ना की जे काम करतात, जे एखाद्या कंपनीत काम करतात किंवा सरकारी ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात. आपले ते भरपूर अशा विद्यार्थिनी आहेत की ज्यांचे लग्न झाले आहेत, ज्यांना लहान लहान मुलं आहेत, त्यांना ते मूल सांभाळून किंवा त्यांना तो जॉब सांभाळून त्यांना काम करावं लागतं. तर त्यांच्याजवळ 4 ते 5 तास आहे. अशा लोकांसाठी ना हे जे सब्जेक्ट्स आहेत, मी स्वतः समाजशास्त्र घेतो आहे, पण मी स्वतःही सांगतो की अँथ्रोपॉलॉजी देखील असा सब्जेक्ट आहे. जर मला हा जर कोर्सच विकायचा असतं तर मी अँथ्रोपॉलॉजीचं नावच नसतं घेतलं. मला जर हाच जर कोर्स विकायचा असता तर मी काही फिलॉसॉफीचं नावच नसतं घेतलं. मला जर हाच कोर्स विकायचा असता तर मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं नाव नव्हतं घेतलं. ओके, मी हे 3-4 सब्जेक्टचं नाव घेतलं कारण की 3 ते 2.5 महिन्यामध्ये, 2.5 ते 3 महिन्यामध्ये हे कव्हर होतात. ओके, म्हणून माझं ते काही ध्येय नाही आहे की फक्त सोशॉलॉजी घ्या. अँथ्रोमध्ये पण मजा आहे,
फिलॉसॉफी ते मजा आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण आहे. हे सब्जेक्ट अतिशय छोटे आहे. याच्या विरुद्ध मला काही दुसऱ्या सब्जेक्टबद्दल काही बोलायचं पण नाही. पण तुम्ही भूगोल, इतिहास किंवा PSIRचे सिलेबस बघितले तर ते 6-6 महिने लागतात, खूप जास्त. त्याच्यामुळे जे लोक वर्किंग प्रोफेशनल आहेत, ज्या विद्यार्थिनी आहेत की ज्यांना मुलं सांभाळून, घर सांभाळून, जॉब करून शिकायचं आहे, ज्यांना अतिशय छोटासा असा ऑप्शनल पाहिजे की तो 2.5 ते 3 महिन्यामध्ये संपेल, त्यांच्यासाठी सोशलॉजी खूप चांगला ऑप्शनल आहे. जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही त्यांची मी कम्प्लिटली रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. मी इथून यूट्यूब थ्रू जितकं तुमच्यापर्यंत पोहोचता येईल, जे काही मटेरियल ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत साधं नोट्स काही फ्री देता येत असतील, काही तुम्हाला तुमच्या उत्तरांचं समाधान करता येत असेल, तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीच्या पुणे शाखेला कॉल पण करू शकतात. मी पण यूट्यूब थ्रू प्रत्येक जे सोशलॉजीचे 1, 2, 3, 4 जे सगळे टॉपिक आहेत, GS1चे म्हणजे सोशलॉजी पूर्ण पेपर 1, सोशलॉजी पेपर 2. सोशलॉजी पेपर 1 भरपूर ठिकाणी थोडासा थेरॉटिकल आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं करंट अफेअर देत राहावं लागतं. आणि GS2मध्ये थोडंसं GS1चा रेफरन्स देऊन म्हणजे सोशलॉजी 1चा रेफरन्स देऊन ते करावं लागतं. पुन्हा मी एकदा रिपीट करू शकतो, मला सांगायचं आहे तुम्हाला की जो सोशलॉजी पेपर 1 आहे म्हणजे समाजशास्त्र पेपर 1 आहे तो थोडासा थेरॉटिकल आहे आणि त्या थेरॉटिकल पेपरमधले काही ज्या थेरीज बाहेर काढाव्या लागतात आणि समाजशास्त्राच्या पेपर 2मध्ये टाकावं लागतात. मग अशी थोडंसं माझ्या तोंडातून जरा ते सामान्य अध्ययन आलं होतं, कारण आता भरपूर वेळ सामान्य अध्ययन शिकवताना बाहेर गेले की सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 असंच काहीतरी चालू असतं. तर आत्ताच ते कुठतरी तर तोंडाला वळ लागायला लागली की अरे हां, समाजशास्त्र 1, समाजशास्त्र 2, ओके असं आहे ते. त्याच्यामुळे समाजशास्त्र पेपर 1चा काही थेरीज बाहेर काढायच्या आणि समाजशास्त्र पेपर 2मध्ये त्या कशा टाकायच्या, कशा पद्धतीने मार्क्स वाढता येईल याच्याबद्दल सुद्धा मी एक लेक्चर घेईल, जेणेकरून काही विद्यार्थ्यांना, जे लोक नाही लावू शकत क्लास, त्यांना देखील तो फायदा होईल. जे क्लास लावू शकतात, जे पुण्यामध्ये येऊन ऑफलाईनला बसू शकतात, जे लोक ना ऑनलाईन किंवा रेकॉर्डेड बॅचेस पाहिजे त्यांच्यासाठी तर मी सांगितलं की 17 तारखेला, ओके, या 17 तारखेला सकाळी 7:30 ते 10 तुम्ही ब्रांचला येऊन बसू शकता किंवा आपल्या ॲपवर हा जो कोर्स आहे 3 ते 4 दिवस 5 दिवस साधारणतः डेमो असेल, त्याच्यामुळे तुम्ही सगळे फ्री बघू शकता. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला फीज पेड करायची गरज नाही. तुम्ही या, बघा, नाही तर काय होईल, तुम्ही फीज भरले मग सरच चांगलं शिकवत नाही. ओके, असं नाही झालं पाहिजे. म्हणून ॲटलिस्ट या, बघा, ते ऑनलाईनमध्ये लेक्चर बघा, तिथे कमेंट करा, मग मी तिथे तुम्हाला कमेंटवर आन्सर करेल. जे ऑफलाईन येते तर माझ्या समोरासमोर बसून मी त्यांच्यासोबत बोलेल. मग नंतर 4-5 दिवसानंतर ठरवा की तुम्हाला क्लास लावायचा आहे का नाही. ओके, हे पण एक बघता येईल. आणि दुसऱ्या साईडला ज्या पद्धतीने मला यूट्यूब थ्रू आपल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचता येईल तर मी निश्चितपणे तुमच्यासाठी निश्चितपणे यूट्यूबवर खूप बढिया व्हिडिओ, म्हणजे कसा सोशलॉजी डिकोड करायचा असेल, सोशलॉजीला डिकोड केल्यानंतर PYQचा कसा वापर करायचा असेल, PYQ जेव्हा कोणकोणते PYQ येतात त्याच PYQच्या थीम बाहेर काढायच्या असतील, मग याच थीमचा अभ्यास करायचा आहे, हे सगळं डिटेल मी एकदा यूट्यूबवर पण घेईल. आपल्या क्लासमध्ये त्या गोष्टी चालतीलच. माझा तो विश्वास नुसतं काहीतरी एक आणि नोट्स आणायची, रट्टू पोपटसारखं शिकवायचं तुम्हाला. ओके, नुसतं की हे झालं युरोपामध्ये आणि मग त्याच्यानंतर सोशलॉजी उद्याला आली, सोशलॉजी कॉमन सेन्स म्हणजे हे आहे, सोशलॉजीला विज्ञान बनवण्यासाठी हा प्रयत्न केला. मी असं शिकवणारा व्यक्ती नाही. ठीक आहे, मी जर शिकवेल तर निश्चितपणे पूर्ण UPSCचे 2024 म्हणजे 1984 पासून तर 2024पर्यंत जितके PYQ आले ते पहिले बाहेर काढेल. ओके, एखादा टॉपिक आहे सोशलॉजीचं सायन्स, सगळेचे सगळे 40 वर्षाचे PYQ बाहेर काढेल. ते PYQ बाहेर काढल्यानंतर मी काय करेल, त्या PYQमध्ये कोणकोणत्या ज्या थीम्स आहे की ज्याच्यावर प्रश्न रिपीट येतात, ही थीम, ओके, या 15 ते 20 थीम्स बाहेर काढेल. मग नंतर त्याच थीम फक्त क्लासमध्ये परफेक्ट शिकवल्या जातील की हे आहेत PYQ, हे आहेत थीम्स. या थीम्स बाहेर काढल्या जातील, ते शिकवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच्या टेस्ट होतील आणि त्या मी चेक करेल. आणि माझा जो पूर्ण विश्वास आहे, माझा ऑप्शनल असो का GS 1, 2, 3, 4 असो, माझा विश्वास आहे तो म्हणजे PYQवर. जो पण माझ्या बॅचमध्ये शिकवेल ते PYQ थ्रूच शिकवलं जाईल आणि त्याच्या पलीकडे मी बिलकुल जाणार नाही, कारण मला ते पटतच नाही. जोपर्यंत तुमचे PYQ नाही, तुमचा सिलेबस व्यवस्थित डिकोड नाही, त्याला तुम्ही करंट अफेअरची जोड देत नाही, मार्क्स कोणत्याच ऑप्शनला पडत नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की असं नाही केलं तर सोशलॉजीला मार्क पडणार का, मी सांगतो असं नाही केलं ना तर पॉलिटिकल सायन्सला मार्क पडत नाही, असं नाही केलं तर फिलॉसॉफीलाही मार्क पडत नाही, असं नाही केलं तर जॉग्राफिकलही मार्क पडत नाही, असं नाही केलं तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनलाही मार्क पडत नाही. त्याच्यामुळे 3 गोष्टी सांगितल्या. कोणत्या? बाहेर पहिले PYQ काढा, PYQच्या पहिले थीम्स बघा की काय विचारलं जातं, PYQ बाहेर काढा, त्याच्या थीम्स बघा, बरोबर आहे. त्या थीम्सला अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर सिलेबस जो डिकोड केला आहे त्यानुसारच बाहेर काढून त्या थीम्स आणि सिलेबस केलेला डिकोड याला जोडून बघा, बरोबर आहे. त्या संबंधीच्याच नोट्स बाहेर काढा. नंतर तो PYQ सॉल्व करा आणि तुमचे शिक्षक, तुमच्या आजूबाजूला कोणी सिनियर असतील त्यांच्याकडून तो चेक करून घ्या, फीडबॅक घ्या. फीडबॅक गेल्यानंतर पुन्हा एकदा तो क्वेश्चन लिहा, बरोबर आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा आपल्या सरांनी सांगितल्या असतील किंवा सिनियर लोकांनी सांगितले असेल, यूट्यूबवर कधी मी येऊन वेगवेगळ्या पद्धतीने काही क्वेश्चन्स घेईल, त्याचे मी तुम्हाला इथे मॉडेल आन्सर पण देईल की कशा पद्धतीने ते तुम्ही सोडू शकता, कशा पद्धतीने मी सोडवतो किंवा कशा पद्धतीने सिनियर सोडवतात. यूट्यूबवर मी त्याच्यासाठी काहीतरी वेगळी मालिका घेऊन येईल. आपल्या क्लासमध्ये तर वेगळ्या पद्धतीने ते मी घेईलच. ठीक आहे,
बाकी निश्चितपणे काही काळजी करू नका. जे सोशलॉजीला अगदी दूरपर्यंत आहेत, जे आपले विदर्भ आय एस अकॅडमीचे यूट्यूब बघणारे जे प्रत्येक व्यक्ती आहे, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत, सर्व विद्यार्थी मित्र आहेत आपले, त्यांच्यापर्यंत सोशलॉजीसाठी चांगलं क्वालिटी मटेरियल, चांगले लेक्चर्स, सिलेबस डिकोड करणे, PYQतून थीम काढणे, कशा पद्धतीने अभ्यास केला जातो हे सगळं सांगणे, कसं उत्तर सोडवणे, कशा पद्धतीने ते बेटर करणे, यासाठी निश्चितपणे मी यूट्यूब थ्रू प्रयत्न करेल. पण ज्या विद्यार्थ्यांसाठी शक्य आहे त्यांनी आपल्या 17 मार्चला सकाळी 7:30 ते 10 ऑनलाईन आणि ऑफलाईन हे बॅच असेल. ऑनलाईनमध्ये जरी असाल तर तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन लॉग इन करा. आपल्या ॲपवर जाऊन लॉग इन केलं तर 4 ते 5 दिवस हा अनलॉक कोर्स राहील. तुम्ही फ्री बघू शकता. फ्री बघताना मला कमेंटही करू शकता. त्या कमेंटचं उत्तर मी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला देईल. आणि दुसरी ऑफलाईन, जे या आपल्या पत्त्यावर विदर्भ आय एस अकॅडमी, सूर्या प्लाझा, दांडेकर पुलाजवळ, सद्गुरू मांगीर बाबा चौक, नवी पेठ इथे येऊ शकतात. त्यांनी आपल्या क्लासरूमला बसून ते लेक्चर ऐकू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये लिहा, त्याचं मी आन्सर लवकरात लवकर करेल. आणि बाकी काही डाऊट असेल तर मग मला असं सांगत जा किंवा आपल्या विदर्भ आय एस अकॅडमीच्या फोनवर कॉल करत जा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.